Hi students, today we'll learn the remaining part of the chapter number 2, Kingdom Fungi. Previous lecture we discussed the first kingdom, Kingdom Monera, then second kingdom, Kingdom Protista, then next kingdom that is Kingdom Fungi. These are the eukaryotic heterotrophs found in the warm and humid places. किंगडम फंगीबद्दल त्यांनी असं सांगितलं आहे की ही युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे, हेट्रोट्रॉप्स आहे, डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर फूड पर्पज. युकॅरियोटिक म्हणजे काय? वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस इन द सेल, म्हणून त्याला युकॅरियोटिक. मग आता वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस म्हणजे कोणता न्यूक्लियस? मेम्ब्रेन बाउंडेड न्यूक्लियस, ज्या न्यूक्लियसचं जेनेटिक मटेरियल हे मेम्ब्रेनने किंवा काहीतरी कवरिंगने कवर केलेलं आहे, म्हणून त्याला युकॅरियोटिक म्हटलं जातं. देन फाउंड इन द वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस, वॉर्म आणि ह्युमिड प्लेसेसवरती हे ऑर्गॅनिझम पाहायला मिळतील. युनिसेल्युलार ऑर मेडअप ऑफ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड हायफी. ते काय म्हणतात? हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात किंवा मल्टीसेल्युलर पण असतात. पण इथे त्यांनी बेसिकली काय सांगितलेलं आहे, युनिसेल्युलर जर असेल आणि जर थ्रेड लाईक म्हणजे दोऱ्यासारखी जर बॉडी दिसत असेल त्यांची, एक तिथे डायग्राममध्ये दाखवलेले बघा हायफे डायग्राम, जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केली तर तिथं हायफे नाव दिलेलं आहे बघा. म्हणजे जर फिलामेंट बॉडी स्ट्रक्चर असेल तर त्याला हायपी म्हटलं जातं. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव द प्रोटोप्लाझम विथ मेनी न्यूक्लिया. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जर असतील तर त्याच्यामध्ये प्रोटोप्लाझममध्ये मेनी न्यूक्लियाय असतील, म्हणजे खूप सारे न्यूक्लियस त्यामध्ये प्रेझेंट असतील, म्हणजे एका सेलमध्ये. एक्झाम्पल दिलेलं रायझोपस, सॅक्रोमायसेस, ईस्ट युनिसेल्युलर फंगस. बघा त्यांनी एक्झाम्पल प्रोटोप्लाझममध्ये मेनी न्यूक्लियाय असणारे जे रायझोपस आणि सॅक्रोमायसेस आहे, पण पुढे काय म्हणतायत, ईस्ट हे युनिसेल्युलर फंगस आहे. फिलामेंट्स फंगी कन्सिस्ट ऑफ अ बॉडी कॉल्ड मायसिलियम. त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे, जी काही फिलामेंट्स बॉडी असेल त्याला त्यांनी मायसिलियम म्हटलेलं आहे. म्हणजे ते जे काही तुम्हाला हायफी दिसत आहेत एंटायर स्ट्रक्चरला त्यांनी मायसिलियम म्हटलेलं आहे, विच इज हायपी आर प्रेझेंट. म्हणजे ते एंटायर स्ट्रक्चर जे दिसतं आहे तुम्हाला त्यामध्ये ते मायसिलियम आहे आणि त्याच्यामध्ये हायपी पण प्रेझेंट आहे. द हायपी मे बी विथ सेप्टा ऑर विदाऊट सेप्टा. ते काय म्हणतात, ते हायपी जर बघितले तर त्याला ब्रांच झालेले आहे, म्हणजे ते विदाऊट सेप्टा असतील तर तिथे ब्रांच नसेल, आणि हायपीला जर ब्रांचिंग झालेली असेल तर त्याला सेप्टा म्हटलं जातं. द नॉन सेप्टेड मल्टीन्यूक्लिएटेड हायपी आर कॉल्ड ॲज द सिनुसायटिक हायपी. जर सेप्टा ॲबसेंट असेल आणि मल्टीन्यूक्लिएटेड हायपी म्हणजे मल्टीन्यूक्लिएटेड हायपी असतील तर त्याला काय म्हटलं जातं, त्यांना सिनुसायटिक हायपी म्हटलं जातं. दे मे बी युनि ऑर मल्टीन्यूक्लिएटेड. मोस्टली दे आर सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट म्हणजे काय, जे ऑर्गॅनिक फूड असेल, ऑर्गॅनिक फूडवरती ते डिपेंड असणारे, डिकेइंग फूडवरती डिपेंड असेल. द सेल वॉल इज द कंपोज्ड ऑफ द कायटिन किंवा चायटिन, पॉलिसेकराइड ऑर फंगल सेल्युलोज. म्हणजे त्यांच्या सेल वॉलमध्ये काय काय असतं, चायटिन, पॉलिसेकराइड आणि फंगल सेल्युलोज असतो. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. म्हणजे हे दोन्ही मेथडने रिप्रोड्यूस होऊ शकतात, तयार होऊ शकतात, सेक्शुअली किंवा असेक्शुअली. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय द फ्रॅगमेंटेशन. मग असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथडने जर ते प्रोड्यूस होत असतील तर फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, जे वरती हायपीची जी स्लाईड दाखवलेली आहे किंवा त्या फिगरमध्ये तुम्हाला हायपी दिसते तसा पूर्ण एंटायर मायसिलियम तयार झालेला असणारे आणि त्याचे तुकडे म्हणजे ब्रेक होणं म्हणजे फ्रॅगमेंटेशन, आणि नवीन मायसिलियम तयार होणं याला काय म्हटलं जातं, फ्रॅगमेंटेशन. फ्युजन अँड बडिंग. फ्युजन मागेच सांगितलेलं आहे, एक सेल असेल, न्यूक्लियस डिवाइड होईल, नवीन 2 सेल तयार होतील, पुन्हा नवीन ऑर्गॅनिझम तयार होईल. बडिंग, इनिशियली स्मॉल parent cell undergoes mitotic and meiotic division and to produce the new young ones किंवा स्मॉल बर्ड प्रोड्यूस केला जातो आणि तो स्मॉल बर्ड डिटॅच होतो पॅरेंट्सपासून, पॅरेंट्स
ऑर्गॅनिझमपासून आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार केला जातो, त्याला बडिंग म्हटलं जातं. दे आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल. म्हणजे काय म्हणताय ते, इथपर्यंत आपण कॅरेक्टरिस्टिक फ्युचर बघितले. आता ते काय म्हणतायत, युजफुल म्हणजे काही म्हणजे ते आपण यूज करू शकतो, ॲज वेल ॲज हार्मफुल. मग आता त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे युजफुलमध्ये, मशरूम आर कन्झ्युम ॲज अ फूड. बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे, युजफुलमध्ये त्यांनी मशरूम घेतलेलं आहे. मशरूमची भाजी तुम्ही ऐकलं असेल तर मशरूमची भाजी पण बनवली जाते. खूप जास्त प्रोटीन्स त्यामध्ये असतात, म्हणजे युजफुल फंगी हे म्हणून ओळखले जातात. ईस्ट इज यूज्ड इन बेकरी. ईस्टचा वापर कुठे केला जातो, बेकरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी. देन पेनिसिलियम इज वेल नोन फॉर द अँटीबायोटिक प्रोडक्शन. पेनिसिलियम जो फंगस आहे त्याचं अँटीबायोटिक प्रोडक्शन करण्यासाठी यूज केला जातो. देन हार्मफुल फंगी म्हणजे काय, त्याला आपण पॉयझन प्रोड्यूस करणारी फंगी म्हणू शकतो. आणि ते काय क्रिएट करतात, हार्मफुल फंगी कॉजेस डिसीज इन अ प्लांट अँड ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये या काय करत असतात, हार्मफुल फंगी डिसीज क्रिएट करतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार करतात. त्याचं एक्झाम्पल त्यांनी दिलेले पक्सिनिया. ठीक आहे, पक्सिनिया हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा हार्मफुल फंगीचं. आणि बाकी मग युजफुलमध्ये तुम्ही पेनिसिलियम, ईस्ट वगैरे लक्षात ठेवू शकता. त्यानंतर द फंगी आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर. म्हणजे फंगीचं काय केलेलं आहे, फंगायचं क्लासिफिकेशन किंवा त्याचं क्लासिफिकेशन करताना त्यांनी त्याचं स्ट्रक्चर विचारात घेतलेलं आहे. स्ट्रक्चर ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन, म्हणजे स्पोर कोणत्या टाईपमध्ये फॉर्म केले जातात. स्पोर आपण त्याला सीड्स पण म्हणू शकतो दुसऱ्या लँग्वेजमध्ये, पण स्पोर हा स्पेशल टाईपचे गॅमेट प्रोड्यूस केलेले असतात म्हणून त्याला स्पोर्स म्हटलं जातं. त्यानंतर एक्झाम्पल दिलेले बघा, क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर अँड मोड ऑफ स्पोर फॉर्मेशननुसार. फायकोमायसेट, पहिली जी फिगर दिसते फायकोमायसेटची बघा. त्यानंतर दुसरे दिलेले ॲस्कोमायसेट, त्यानंतर बेसिडिओमायसेट अँड डिटेरोमायसेट. या डायग्राम पुस्तकात दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. डायग्राम पुस्तकात दिलेले आहे, त्याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण आता. फायकोमायसेट दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज अल्गल फंगी. याला अंडरलाईन करून ठेवा किंवा हे नोटमध्ये लिहून ठेवा. फायकोमायसेट, फायटा मीन्स प्लांट, म्हणजे प्लांटसारखे दिसणारे फंगी, पण ते प्लांट नाही आहे, त्याला अल्गल फंगी म्हटलं जातं, पण ते फंगी आहे. मायसेलियम इज अ मेडअप ऑफ द असेप्टेड सिनोसायटिक हायफी. म्हणजे काय, यांच्यामध्ये विदाऊट ब्रांचिंग हायफी असतात म्हणून त्याला असेप्टेड सिनोसायटिक हायफी म्हटलं जातं. दे कॉमनली ग्रो इन मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट्स. ते कुठे, डॅम्प किंवा मॉइस्ट म्हणजे ओलसर जागेवरती ग्रो होतात. ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. डिकेइंग म्हणजे काय, जे डिकम्पोज होणारं किंवा कुजणारं जे काही मॅटर असेल, ऑर्गॅनिक म्हणजे कार्बनयुक्त पदार्थ, जे काही डिकेइंग होणारे कार्बनयुक्त पदार्थ असतील त्याच्यावरती ते काय होतात, ग्रो होतात. ॲज वेल ॲज इन अ ॲक्वॅटिक हॅबिटॅट. कुठे कुठे पाहायला मिळतील, ग्रो इन मॉइस्ट अँड डॅम्प प्लेसेस, डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर ॲज वेल ॲज ॲक्वॅटिक हॅबिटॅट ऑर पॅरासाइट्स ऑन द प्लांट. मग पॅरासाईट कुणाला म्हणायचं, पॅरासाईट जर आपण बघितलं तर ते दुसऱ्या ऑर्गॅनिझमवरती डिपेंड असतात. त्याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं ॲनिमलमध्ये तर तुम्हाला समजून देण्यासाठी मॉस्किटो हा पॅरासाईट आहे, हा ह्युमन ब्लडवरती डिपेंड असतो म्हणून त्याला पॅरासाइट्स म्हणतात. तसे हे फंगी फायकोमायसेट डिपेंड असतात दुसऱ्या प्लांटवरती फॉर फूड पर्पज. त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी फायकोमायसेटचं म्युकर, रायझोपस, त्याला ब्रेड मोल्ड पण म्हटलं जातं. अल्बिगो, पॅरासायटिक फंगस ऑन मस्टर्ड म्हणजे जे राई किंवा मोहरीचं झाड असतं त्याच्यावरती तुम्हाला हे पाहायला मिळतील अल्बिगो. त्यानंतर दुसरा टाईप त्यांनी दिलेला आहे ॲस्कोमायसेट. आता त्याला ॲस्कोमायसेट का म्हणतात, सॅक फंगी किंवा सॅक लाईक असतात. सॅक जशी आपली हे नोटबुक ठेवण्यासाठी जशी सॅक असते तशा टाईपचं त्यांचं बॉडी स्ट्रक्चर असतं म्हणून त्यांना ॲस्कोमायसेट म्हटलं जातं. अँड ऑल्सो कॉल्ड ॲज द सॅक फंगी. मोस्टली मल्टीसेल्युलार. हे कसे असतात, मल्टीसेल्युलार असतात. रेअरली युनिसेल्युलार इन्क्लूड ईस्ट. मग रेअरली म्हणजे काय, खूप दुर्मिळ असतात. युनिसेल्युलार दुर्मिळ आहे, युनिसेल्युलार पण त्याचं एक्झाम्पल त्यांनी ईस्ट दिलेलं आहे. द हायपी आर ब्रांच्ड म्हणजे यांच्यामध्ये काय असतो, हायपी हा ब्रांच झालेला असतो. अँड सेप्टे. सॅक फंगी कॅन बी द डिकम्पोजर्स ग्रो ऑन डंक.
म्हणजे हे कुठे पाहायला मिळतील, जे काही कॅटल डंक असतं, काऊ बफेलो यांचं जे डंक असतं त्याच्यावरती तुम्हाला हे पाहायला मिळतील ॲस्कोमायसेटचे. एक्झाम्पल दिलेले न्यूरोस्पोरा, ॲस्परजिलस, पेनिसिलियम, क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा आपण पहिल्यांदा बघितलं. त्यानंतर सॅक्रोमायसिस. पण स्पेशली त्यांनी न्यूरोस्पोराबद्दल बघा काय दिलेलं आहे. न्यूरोस्पोरा इज युजफुल इन द जेनेटिक अँड बायोकेमिकल ॲसेज. म्हणजे जे काही जेनेटिक किंवा बायोकेमिकल ॲक्टिव्हिटीज किंवा ज्या काही लॅब असतात तिथे ते बायोकेमिकल्स प्रोड्यूस केले जातात, तिथे न्यूरोस्पोरा हा यूज केला जातो. त्यानंतर तिसऱ्या टाईपचा फंगीचा प्रकार बघा, बेसिडिओमायसेट. बेसिडिओमायसेटला त्यांनी कॉमनली कॉल्ड क्लब फंगी म्हटलेले. दीज आर कॉमनली कॉल्ड क्लब फंगी. म्हणजे हे ग्रुपने असतात किंवा एकत्र असतात. क्लब म्हणजे काय, एकत्र येणे किंवा एकत्र राहणे किंवा एकत्र असलेल्यांना क्लब फंगी म्हटलं जातं किंवा बेसिडिओमायसेट. दे हॅव ब्रांच्ड, ते कसे असतात, ब्रांच असतात. सेप्टेट हायपी, ते सेप्टेट असतात. एक्झाम्पल दिलेले त्यांनी अगॅरिकस, त्यालाच त्यांनी मशरूम म्हटलेलं आहे. देन दुसरं एक्झाम्पल गॅनोडर्मा, त्याला ब्रॅकेट फंगी म्हटलेलं आहे. उस्टिलॅगो, याला स्मोट्स म्हटलं जातं. पक्सिनिया हा एक डिसीज क्रिएट करतो, पक्सिनिया ग्रॅमिनिस. म्हणजे जर आपण हे बघितलं, काही प्लांटच्या लीफवरती असा ब्लॅक पावडरी फॉर्म आलेला असतो, त्याला पक्सिनिया किंवा त्याला रस्ट डिसीज पण म्हटलं जातं. पण तो कुणापासून होतो, बेसिडिओमायसेटच्या पक्सिनिया ग्रॅमिनिस फंगीपासून. देन चौथा टाईप बघा, फोर्थ टाईप ऑफ द फंगी, डिटेरोमायसेट. दीज आर कॉल्ड इम्परफेक्ट फंगी. परफेक्ट म्हणजे इम्परफेक्ट म्हणजे काय, अपूर्ण किंवा इनकम्प्लीट. दीज आर कॉल्ड इम्परफेक्ट फंगी. हे नाव लक्षात ठेवा. त्यांना जे कॉमनली किंवा कॉमन नावाने ओळखलं जात आहे ते विचारले जातात एक्झाममध्ये बघा, लक्षात ठेवा. डिटेरोमायसेट आर ऑल्सो कॉल्ड ॲज द इम्परफेक्ट फंगी विच आर नोन टू रिप्रोड्यूस ओनली असेक्स्युअल. हे फक्त असेक्स्युअल टाईपनेच रिप्रोड्यूस होत असतात. एक्झाम्पल दिलेलं अल्टरनारिया, कॉलिओट्रिकम, हे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा. ठीक आहे. इथे वरती जर तुम्हाला हे चारही टाईपचे डायग्राम बघायचे असतील किंवा जर तुम्हाला त्याचे इमेजेस बघायचे असतील तर तुम्ही नेटवरती सर्च करू शकतात किंवा इथे मी वरत्या 3 नंबरच्या स्लाईडमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर या चॅप्टरमध्ये आपण 5 किंगडम सिस्टमचा स्टडी करणार आहोत. त्यामध्ये पहिला किंगडम दिलेला होता किंगडम मोनेरा, दुसरा दिलेला होता किंगडम प्रोटिस्टा, तिसरा दिलेला आहे किंगडम फंगी. त्यानंतर किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमालिया ऑलरेडी वी लर्न, हे तुम्ही लर्न केलेलेच आहे किंवा तुम्ही नेक्स्ट वी विल स्टडी दिस किंगडम इन डिटेल इन नेक्स्ट चॅप्टर. नेक्स्टचे जे 2 चॅप्टर आहे, नंतरचे जे 2 चॅप्टर दिलेले किंवा जे लेसन दिलेले आहे किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमालिया, त्यामध्ये तुम्हाला तिथे डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. ठीक आहे. थँक्यू.